बौद्ध धम्मध्वज दरवर्षी 8 जानेवारी हा दिवस बौद्ध धम्मध्वज दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. असे मानले जाते की जेव्हा तथागतांना संबोधी प्राप्त झाली होती तेव्हा त्यांच्या शरीरामधून आभा उत्पन्न झाल्या होत्या, ज्याला बुद्ध साहित्यामध्ये बुद्धरश्मी असे म्हणतात. त्या आभा सर्वप्रथम भिक्खू आनंद यांनी पाहिल्या होत्या. श्रीलंकेचा अनागारिक देवमित्त धम्मपाल, महास्थवीर गुणानंद, भदंत सुमंगल आणि बौद्ध विद्वान G.R. डिसिल्वा यांनी बौद्ध धम्मध्वज 8 जानेवारी 1880 मध्ये डिझाईन केले, ज्याला पालीमध्ये षडरोशनी ध्वज असे म्हणतात. धम्मध्वजामध्ये 5 रंग असल्यामुळे त्याला पंचशील ध्वज असे सुद्धा संबोधले जाते, ज्यामध्ये प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ आहे. नीलवन्ना म्हणजेच निळा रंग. निळा रंग हे शांततेचे, समानतेचे आणि व्यापकतेचे प्रतीक आहे. म्हणजेच या निळ्या आकाशाखाली सर्व मनुष्य समान आहेत. लोहित वन्ना म्हणजेच पिवळा रंग, जे तेज, उत्साह आणि मध्यम मार्गाचे प्रतीक आहे. मध्यम मार्ग म्हणजेच बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग, जो उत्कृष्ट जीवन जगण्याचा सरळ आणि सोपा मार्ग आहे. अवधत वन्ना म्हणजेच लाल रंग, जे शौर्य, ऊर्जा आणि परिश्रमाचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीने जनकल्याणासाठी परिश्रम केले पाहिजे, तसेच धम्माची रक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. मगत्स वन्ना म्हणजेच पांढरा रंग, जे की शुद्धतेचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्ती हा काया वाचा मनाने शुद्ध असला पाहिजे. पांढरा रंग हा भगवान बुद्धांच्या विचारांप्रती शुद्धता दर्शवतो. पभस्स वन्ना म्हणजेच केशरी रंग, जे त्याग, दया,